लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। आता जुलै ऑगस्टचा महिना एकत्र लाडक्या बहिणीच्या खात्यात। आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा, हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। जर 5,000 आणि 3,000 कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांचे आभार मानते। संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्वच माझ्या लाडक्या माता भगिनींनो, मी आपल्याला सर्वांनाच ती माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक योजना म्हणून नाही तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नांची पूर्तता करणारा एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत आहे। आज आपण एका नव्या भविष्याचा बीज पेरत आहोत, जिथे प्रत्येक महिलेला स्वतःच्या पंखांची उभारी देता येत आहे। नवरात्री उत्सवामध्ये आपण सर्वच आंबे मातेला पूजतो, पण त्याच आंबे मातेची आपण लेकी सुद्धा आहोत आणि फक्त लेकी नाही तर आपण कर्तृत्ववान लेकी आहोत। आणि म्हणूनच महायुतीच्या सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आज आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलेलं आहे आणि ती संधी आपल्या या लाडक्या भावांनी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेली आहे। त्यामुळे मी सगळ्याच माझ्या माता भगिनींना विनंती करीन की आपल्या या 3 लाडक्या भावांसाठी जोरात आपण या ठिकाणी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं। आज आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या माता भगिनींना स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं, स्वतःचा एक नवा आत्मविश्वास त्यांना मिळावा यासाठी ही योजना आपण आणली आणि आपण नेहमीच समाजासाठी विचार करतो, आपण नेहमी समाजाचा विचार करतो, आपण नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतो। प्रत्येक महिलेचं आयुष्य तिच्या पतीचा, तिच्या लेकरांचा, तिच्या सासू सासऱ्यांचा, तिच्या आई वडिलांचा विचार करण्यामध्ये जातो, पण खऱ्या अर्थाने ही योजना आणत असताना त्या माझ्या माता भगिनींनी स्वतःचा विचार करावा ह्या उद्दिष्टातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक बहिणीच्या मनातील आत्मनिर्भरतेची ठिणगी ही पेटवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली ही योजना आहे। ज्या महिला कधी स्वप्न पाहायला घाबरायच्या त्या स्वतःसाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा निर्धार करत आहेत आणि अस्तित्व निर्माण करत असताना त्यांना समाजामध्ये समान दर्जा मिळावा या दृष्टिकोनातून बालकांच्या नावापुढे त्यांच्या आईचं नाव पहिलं लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं हे महायुतीचं सरकार आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य पहिलं ठरलेलं आहे। लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 लाखपेक्षा अधिक कुटुंबांना आपण लाभ देऊ शकलेलो आहोत। माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांनी हीच योजना नाही तर प्रत्येक गरोदर माता आणि प्रत्येक बालकांचं सुदृढ भवितव्य होण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं, त्या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन जर 5,000 आणि 3,000 कोणी वाढवलं असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेलं आहे आणि मी आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांचे आभार मानते। पिंक रिक्षा योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि 10,000 पेक्षा अधिक पिंक रिक्षा आपण महिलांची सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्यामध्ये सुरू करत आहोत। आपल्या महाराष्ट्रात आजवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत साधारणपणे 2,44,00,000 महिलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगायचंय की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचा लाभ आपण 2,30,00,000 महिलांपर्यंत आज यशस्वीरित्या पोहोचवू शकलेलो आहोत आणि याच आपल्या महायुतीच्या सरकारने 15,000 कोटीची तरतूद करून तुमच्या प्रत्येकीच्या स्वतःच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याची सुद्धा खऱ्या अर्थाने उपाययोजना केली आणि आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा, हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। हे केवळ आकडे किंवा ही केवळ संख्या नाही तर हे आपल्या महिला सक्षमीकरणाच्या यशस्वी प्रवासाचं एक प्रतीक आहे। मी या निमित्ताने आपल्याला एकच उदाहरण देऊ शकते। मी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये गेली होती आणि नागपूरमध्ये 3,000 महिलांनी आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो लाभ वितरित केला यातला प्रत्येकी 1,000 रक्कम ही त्यांनी त्या ठिकाणी जमा करून नागपूर येथील 3,000 महिलांनी एकत्र येऊन 2 महिन्याचे 3,000 रुपयातील 1,000 एकत्र जमा करून दी नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आणि जवळपास 30 लाख रुपये या सोसायटीमध्ये आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। लाखांचे हजार करणारे आपण बघितलेले आहेत, पण 1500चं
लाखांमध्ये रूपांतर जर कोण करू शकतं तर ती फक्त महिला शक्ती करू शकते आणि त्याचं उदाहरण आज आम्हाला पाहायला मिळालं. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत ज्यांचं घर सुद्धा आज आपण दिलेल्या सन्मान निधीमुळे अधिक यशस्वीरित्या त्या चालवू शकत आहेत. मी अनेक वेळा या महिलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न बघितलं आणि हे स्वप्न बघण्याचं धाडस जर आज त्या करू शकल्या आहेत तर ते केवळ आणि केवळ आपल्या लाडक्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे करू शकलेले आहेत. याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वच जणींनी आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आज महाराष्ट्राच्या मातीत एक नवीन ऊर्जा ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं ही नवीन ऊर्जा तुमचे धैर्य आणि तुमच्या ताकदीची ही ऊर्जा आहे. तुम्ही लाडक्या तर आहातच, पण तुम्ही लढवय्या सुद्धा आहात आणि हा लढा तुमच्या स्वाभिमानाचा आहे, तुमच्या प्रगतीचा आहे आणि तुमच्या भविष्याचा आहे आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याचं खऱ्या अर्थानं जबाबदारी ही महायुतीच्या सरकारनी आणि आपल्या या 3 लाडक्या भावांनी घेतलेली आहे. मी आपल्याला सगळ्यांनाच नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देते आणि या स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या नवरात्री उत्सवामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या ऐतिहासिक भूमीमध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे, आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आम्हाला राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्याची संधी मिळत आहे. मी मान्यवरांचे आणि आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण कन्या आदितीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या बोलण्यामध्ये जसा उल्लेख आला तशा सक्सेस स्टोरीज अनेक आहेत. सगळ्याच इथे दाखवणं शक्य नाही, पण कोकण विभागातून महाराष्ट्र शासनाच्या सगळ्याच योजनांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो, जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुद्धा मिळालेला आहे.